हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सचेत पुनवटकर उन्नती एज्युकेशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आपण आज बघणार आहोत स्टे वॅकन्सी 3 आणि स्टे राऊंड वॅकन्सी 4चा जो टाइम टेबल आलेला आहे आज, तर त्याच्याबद्दल आपण थोडक्यात आज डिस्कशन घेणार आहे. व याचं कट ऑफ काय येणार आहे, सीट्स मॅट्रिक कधी कधी येणार आहे, याच्याबद्दल पण आपण आज डिस्कशन घेणार आहे. तर चला टाइम न वेस्ट करता बघूया. तर 12/12/2025 म्हणजे आजच्या दिवशी सीट्स मॅट्रिक येऊन जाणार आहे. तुमची जे सीट्स मॅट्रिक आहे ते तुम्हाला आजच्या दिवशी तुम्हाला भेटून जाणार. त्याच्यानंतर जे तुमची चॉईस फिलिंग आहे, चॉईस फिलिंग तुमची उद्या 13 ते 14 तारखेला तुमची चॉईस फिलिंग होणार आहे. तर चॉईस फिलिंग पण 13 ते 14 तारीख तुमचे 2 दिवस त्यांनी बरोबर चॉईस फिलिंगला दिले आहे. ओके. याच्यानंतर तुमची सिलेक्शन लिस्ट येणार आहे 15 तारखेला. 15 तारखेला जसं की तुम्हाला सीईटी सेलचं काम माहीतच असेल, तर सीईटी सेल हर वेळेस संध्याकाळी डिस्कशन घेतच असते. आता जसं लास्ट राऊंडला त्यांनी म्हटलं होतं की लिस्ट जे आहे आपली ते 5च्या नंतरच येत असते. जसं की माया अंदाजानं तरी 5च्या नंतरच लिस्ट येत असते. तर संध्याकाळी 5 पर्यंत तुम्हाला डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट भेटून जाईल. त्याच्यानंतर तुमचे 16 आणि 16, 17, 18 हे 3 दिवस तुमची जॉईनिंग आहे. त्याच्यानंतर लगेच तुमची 18 तारखेला सिलेक्शन लिस्ट येणार आहे. कशाची? स्टे राऊंड वॅकन्सी 4 ची. स्टे राऊंड वॅकन्सी 4 ची सिलेक्शन लिस्ट येणार आहे. तर आणि त्याची जॉईनिंग चालणार आहे 19 आणि 20 तारखेला. 19 आणि 20 तारखेला त्यांची जे जॉईनिंगची डेट आहे ते दिलेली आहे. जसं की महाराष्ट्र सीईटी सेलनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जे प्रकाशक जे अप्लाय केलेला आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे. तर आता 19 आणि 20 तारखेला जॉईनिंग आहे. तर त्याच्यानंतर पुढे राहून होतील का? तर होऊ पण शकते, नाही पण होऊ शकत. आणि नवीन जे 2 कॉलेजेस येणार होते, एक बुलढाणा, एक संभाजीनगर याच्याबद्दल काय अपडेट आहे? तर मित्रांनो, जेव्हापर्यंत सीट्स मॅट्रिक येणार नाही तेव्हापर्यंत आपल्याला तरी माहिती पडणार नाही की नवीन कॉलेज येणार आहे की नाही. तर जशी सीट्स मॅट्रिक आली त्यानुसार आपण सांगू शकतो की न्यू कॉलेज येणार, न्यू कॉलेज नाही येणार. हे आपण कधी सांगू शकतो? जेव्हा सीट्स मॅट्रिक आल्यावर आपण ते सांगू शकतो. ओके. आता ज्या विद्यार्थ्यांना 240, 250 किंवा 200च्या खाली मार्क्स आहे, किंवा 200च्या खाली मार्क्स आहे, किंवा त्याच्यापेक्षा खाली आहे, म्हणजे 150, 160, 170 असे मार्क्स आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करावं? आणि त्यांना ड्रॉप पण घ्यायचा नाहीये. ओके. तर त्या विद्यार्थ्यांना अदर स्टेटचे ऑप्शन ओपन आहे. अदर स्टेट म्हणजे कोणतं? यूपी, पंजाब. इथे तुम्ही 12 ते 13 लाखाच्या पॅकेजमध्ये तुम्ही BAMS करू शकता. ओके. यूपीला आणि पंजाबला तर तुम्हाला अमृतसर वगैरेला 12 लाखाच्या पॅकेजमध्ये तुम्हाला जे कॉलेज आहे ते भेटून जाणार, आणि बेस्टमधलं बेस्ट कॉलेज तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्याच्यानंतर जे आपल्या साईडनं जे स्टेट आहे एमपीचं काय आहे? तर एमपीची जे रेट आहे कॉलेजचे, जसे मानसरोवर, जे तिथले टॉप कॉलेजेस आहेत, तिथल्या टॉप कॉलेजचं तुम्हाला पॅकेजेस जाणार 16 लाखापर्यंत. 16 लाखापर्यंत तुम्हाला फुल पॅकेज जाणार, म्हणजे पुरं म्हणजे तुमचे त्याच्यामध्ये कॉलेज फी झाली, तुमची एक्झामिनेशन फी झाली, आणि तुम्हाला जे याचे पैसे आहे मेसचे किंवा तुमचं अदर खर्च, ते तुम्हाला एक्स्ट्रा खर्च करावा लागेल. त्याच्यानंतर जे आपल्या महाराष्ट्रातले स्टुडंट बाहेरच्या राज्यातील म्हणजे एक कर्नाटक हे राज्य, याच्यामध्ये बँगलोर या सिटीला जाण्याचा प्रिपेअर करतात. तर या सिटीला तुमचं ऍक्च्युअल पॅकेज जाणार मित्रांनो 13 ते 15 लाख
13 ते 15 लाख तुम्हाला ॲव्हरेज कॉलेज भेटून जाणार कर्नाटका. इथे तुम्हाला ॲव्हरेज पॅकेज 13 ते 15, बेस्ट कॉलेज 20, 17, 18, 20 याच्यापर्यंत पण जाऊ शकते. ओके, तर कर्नाटका पण प्रिपेअर करायचं असेल तर तुम्ही करू शकता, किंवा तुम्हाला MPI, UP, MP, कर्नाटका, त्याच्यानंतर तुम्हाला जे पंजाब आहे ते पण तुम्ही प्रिपेअर करू शकता. आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला तुमच्या मनामध्ये डाऊट्स असेल की कट ऑफ किती येणार, काय किती येणार, हे तुम्ही सांगणार होते दादा. तर मित्रांनो, ST कॅटेगरीला 130 वाला पण लागणार, 230 वाला पण लागणार आहे BAMS ला, MS. ओके, आणि ऑल कॅटेगरी 75चं जे 275चे जे अबव असणार ते लागून जाणार. बट या राऊंडला विचार असा आहे की जेव्हापर्यंत सीट्स मॅट्रिक येणार नाही तेव्हापर्यंत किती सीट्स वॅकंट आहे, काय सीट्स वॅकंट आहे हे कोणीच सांगू शकत नाही मित्रांनो. आज मी जरी म्हणत आहे तरी मी पण सांगू नाही शकत, पण एवढं सांगू शकते की STचा 230 वाला पण विद्यार्थी लागू शकते. ओके, बट जे अदर कॅटेगरी जे NT1, NT2, NT3, आता जशी एक माझ्याकडे काउन्सिलिंगला मुलगी होती, तुला 273 होते ज्या फर्स्ट राऊंडला, सेकंड राऊंडला, थर्ड राऊंडला, फोर्थ राऊंडला, फिफ्थ राऊंडला आणि सिक्स राऊंडला तिचा नंबर नाही लागला आहे. तर कट ऑफ कोणीच नाही सांगू शकत मित्रांनो. आणि महाराष्ट्रात जर तुम्हाला BAMS करायचं असेल तर साधारणतः 28 ते 30 लाख रुपये मॅनेजमेंटचा खर्च आहे. त्याच्यापेक्षा जर तुम्हाला ड्रॉप पण नाही घ्यायचं असेल, आपल्या साईडचं राज्य आहे कर्नाटका, तिथे तुम्ही जाऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही MP ला जाऊ शकता, भोपाळमध्ये बेस्ट कॉलेज आहे जसं मानसरोवर. बाकीचे जे टॉप 5 कॉलेज आहे त्याच्यामध्ये पण तुमचे ॲडमिशन होऊन जाणार. त्याच्यानंतर जे बाकीचे राज्य आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही ट्राय करू शकता. एक साधारणतः तमिळनाडूची जे फीज आहे ते 1.5 लाख फीज, ती 275 मध्ये तुमचं हॉस्टेल मेस इन्क्लुडिंग सगळं काही होऊन जाते. जर कोणाला माझ्याकडून काउन्सिलिंग घ्यायची असेल किंवा अदर स्टेटला ऑप्शन काय आहे याच्याबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर माझा नंबर आहे 9373768807. माझा नंबर आहे 9373768807. आणि माझं ऑफिस यवतमाळला आहे मित्रांनो. तर तुम्हाला जर व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर एक सबस्क्राईब आणि एक लाईक, आणि कसा वाटला याचे कमेंट करून द्या, कारण की हा माझा पहिला व्हिडिओ आहे. याच्याबद्दल एक तर खूप हिंमत करून व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो, कारण की माझ्याकडे 100 पोरं ऑफलाईन काउन्सिलिंगला होते BAMSचे, त्यांचे सगळ्यांचे फॉर्म भरण्यामध्ये मला वेळ नव्हता. आणि त्याच्यामध्ये लास्ट 3 इयरपासून मी हेच काम करत आहे, काउन्सिलिंग, टोटली काउन्सिलिंग आणि ऑफलाईन काउन्सिलिंग करत आहे. तर अंदाज काय जाणार, कट ऑफ काय येणार याच्याबद्दल फुल तुम्हाला माहिती भेटेल. आणि एक आपण आता व्हॉट्सअप ग्रुप पण बनवणार आहोत, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला माहिती भेटून जाणार. ओके विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा. धन्यवाद.